नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा भाजपचे IT सेलचे प्रमुख किंवा प्रसिद्धी प्रमुख अमित मालवीय म्हणून आहेत. त्यांनी एक काहीतरी पोस्ट केली ट्विटरवर आणि ती कमालीची गाजली. मग हळूहळू ते जे काय होतं ते सगळ्या मीडियाने उचललं. ती पोस्ट होती ती काँग्रेसचे आज अडगळीत पडलेले नेते मणिशंकर अय्यर यांच्याविषयीची होती. त्यांनी एका कुठच्या तरी युट्यूब चॅनेलला किंवा अशी मोठी चिलपिल नावाची एक युट्यूब चॅनेल आहे, त्याला प्रदीर्घ मुलाखत दिली आहे. आणि त्यामध्ये काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव गांधी यांच्या बदनामीकारक काहीतरी मणिशंकर अय्यर बोलले. राजीव गांधी हे केम्ब्रिज विद्यापीठात होते आणि तिथे नापास झाले आणि त्यानंतर इम्पिरियल म्हणून कुठच्या कॉलेजमध्ये गेले, तिथे दोनदा नापास झाले आणि असा दोनदा नापास झालेला हा माणूस पुढे पायलट झाला आणि पायलट असताना देशाचा पंतप्रधान झाला. अशा प्रकारचे अपमानास्पद शब्द मणिशंकर अय्यर यांनी त्या मुलाखतीत काढले आहेत आणि तेवढाच तुकडा उचलून अमित मालवीय यांनी ती पोस्ट केलेली होती आणि म्हणून ती वादग्रस्त झाली. राजीव गांधींनी आपल्या देशात संगणकाचं युग आणलं. तोपर्यंत संगणकावर अनेक निर्बंध होते आपल्याकडे. पण 21व्या शतकात भारताची वाटचाल कुठच्या दिशेने होईल त्याचा दृष्टिकोन असलेला नेता म्हणूनच राजीव गांधी यांची भारतीय राजकारणातली ओळख आहे. आणि असं म्हटलं जातं की मणिशंकर अय्यर, आपले पृथ्वीराज चव्हाण यासारखी अत्यंत सुशिक्षित मंडळी राजकारणात आणण्याचं श्रेय सुद्धा मुळातच राजीव गांधी यांचं आहे. इंदिरा गांधींच्या हत्येमुळे अकस्मात अशी परिस्थिती आली की काँग्रेसचं नेतृत्व करून देशाचं नेतृत्व करण्याची संधी राजीव गांधी यांना मिळाली. कोवळ्या वयात मिळाली. सगळ्यात लहान वयाचा पंतप्रधान ही सुद्धा त्यांची एक ऐतिहासिक ओळख आहे. आणि असं म्हटलं जातं की राजीव गांधी यांच्या त्या आरंभीच्या काळामध्ये किंवा राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांची भाषणं लिहून देण्याचं काम किंवा अनेक ठिकाणी जिथे त्यांच्या कार्यक्रमात ते सहभागी व्हायचे त्यासाठीची पूर्वतयारी मणिशंकर अय्यर करून द्यायचे असं म्हटलं जातं. खरं खोटं मला माहित नाहीये. पण राजीव गांधी यांच्या भाषणामध्ये किती चमक होती हा सगळा वादाचा विषय असू शकतो. पण जर राजीव गांधी यांची भाषणं खरोखरच मणिशंकर अय्यर लिहून देत असतील तर मग मणिशंकर अय्यर यांनी राजीव गांधींवर असं वक्तव्य करणं हे कितपत योग्य आहे, कितपत योग्य आहे. आज काँग्रेस जी रसातळाला गेलेली आहे आणि ती किंवा काँग्रेस पक्षाचा तोल सावरण्याचा जितकी धडपड राहुल गांधी करतायत तितकी काँग्रेस अधिकाधिक गाळात जाते ही वस्तुस्थिती आहे, सगळ्यांना दिसते. पण राहुल गांधींना यातून बाहेर पडण्यासाठी त्याच मुलाखतीतून मणिशंकर अय्यर यांनी दिलेला एक सल्ला मात्र योग्य आहे. पण तो सल्ला जर खरा मानला तर मणिशंकर अय्यर यांच्याच सल्ल्याने राहुल गांधींनी काँग्रेस बुडवली असं पण म्हणावं लागेल. मणिशंकर अय्यर काय म्हणतात लक्षात घ्या. त्यांना चिंता आहे की काँग्रेस पक्ष रसातळाला जातोय याची नाहीये. मणिशंकर अय्यर यांना चिंता अशी आहे की दिवसेदिवस जसे जात आहेत तसतसं काँग्रेस ढासळते. पण दुसरीकडे भारतीय जनता पक्ष हा अधिकाधिक सशक्त पक्ष होतोय आणि अख्ख्या देशभर ज्याचा एक हाती प्रभाव आहे, एक छत्री प्रभाव आहे असा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष किंवा हिंदुत्ववादी शक्ती या प्रबळ होत आहेत. याचं दुःख मणिशंकर अय्यर यांना सतावते. आणि म्हणून त्यांनी एक सल्ला जो दिलाय की INDIA किंवा इंडी अलायन्स जी आहे ही टिकवणं आवश्यक आहे
आणि ती टिकवायची असेल तर मग मुकुट, सत्तेचा मुकुट कोणाच्या डोक्यावर जाणार याला महत्व नाही, सिंहासन कोणाचं होणार याला महत्व आहे, असं एक वक्तव्य त्या मुलाखतीत मणिशंकर अय्यर यांनी केलं. मणिशंकर अय्यर म्हणतात सिंहासन की लढाई है ना की ताजपोशी की है. ताजपोशी याचा अर्थ जेव्हा राज्याभिषेक होतो आणि राजमुकुट तुमच्या डोक्यावर राजाच्या चढवला जातो तेव्हा एक जण राजा होतो आणि तो सिंहासनावर बसतो. पण सिंहासनावर बसण्याआधी राज्याभिषेक होतो त्याला ताजपोशी म्हणतात. आणि ते म्हणतात की सिंहासनाची लढाई आहे, आत्ता मुकुट कोणाच्या डोक्यावर येणार हे नाही, बेसिक आहे. फार खरंच सुंदर विश्लेषण आहे की सिंहासन काँग्रेस पक्षाचं होणार आणि काँग्रेस पक्षातर्फे राहुल गांधी पंतप्रधान होणार का हा विषय नाहीये. कारण काँग्रेसकडे अजून सिंहासन आलेलंच नाही किंवा त्या सिंहासनावर कोण बसणार, कोणाच्या डोक्यात त्या सिंहासनावर बसून राजमुकुट असणार अशी लढाई नाहीये. त्यामुळे राहुल गांधी पंतप्रधान होण्यासाठी धडपडत आहेत ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे, असं जेव्हा मणिशंकर अय्यर म्हणतात तेव्हा ते अत्यंत योग्य विश्लेषण आहे. कारण राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्यासाठी सगळ्या पक्षांची आघाडी होण्याची बिलकुल शक्यता नाही. जोपर्यंत भाजप विरोधातली आघाडी निर्विवाद बहुमताने सत्ता मिळवत नाही तोपर्यंत सत्तेचा मुकुट कोणाच्या डोक्यावर येतो हा विषयच उद्भवत नाही. त्यामुळे सिंहासन आधी आणि सिंहासन आलं की त्या सिंहासनावर बसणाऱ्याचा राज्याभिषेक ही नंतरची गोष्ट आहे, असं मणिशंकर अय्यर म्हणतात आणि ते बरोबर आहे. राहुल गांधींना पंतप्रधान होण्याची म्हणजे आपली ताजपोशी करण्याची, आपला राज्याभिषेक करण्याची घाई झाली आहे. पण ती घाई करताना ज्यांना सोबत घेऊन सिंहासन मिळवलं पाहिजे त्याचं भान उरलेलं नाही, असंच मणिशंकर अय्यर यांना सांगायचं. आणि ते बरोबर आहे. आणि म्हणून ते म्हणतात की आत्ता पहिल्यांदा सिंहासन मिळवायचं म्हणजे जी काय काँग्रेस प्रणित आघाडी INDI आहे तिचा विजय आणि तिला बहुमत मिळवणं अगत्याचं आहे. त्याचा नेता राहुल गांधी आहे की नाही ही गोष्ट दुय्यम आहे. पंतप्रधानाचा उमेदवार किंवा चेहरा ही दुय्यम गोष्ट आहे. आधी सिंहासनासाठी बहुमत, आणि ते बहुमत मिळवायचं तर मोदी किंवा भाजप यांचा निवडणुकीतला पराभव अगत्याचा आहे. हे विश्लेषण 100% बरोबर आहे. पण या विश्लेषणाच्या आधारे आपण बघतो तर यात मणिशंकर अय्यर यांनी नवीन काहीही सांगितलेलं नाही. मणिशंकर अय्यर आज राहुल गांधींना सांगतायत किंवा काँग्रेसला सांगतायत की जी INDI नावाची बिगर भाजप किंवा भाजप विरोधी अँटी भाजप आघाडी बनवलेली आहे ती अधिक मजबूत झाली पाहिजे आणि त्यांनी एकत्रितपणे लढून भाजपला निवडणुकीत हरवून आघाडीचं बहुमत प्रस्थापित केलं पाहिजे असं सांगणं आहे. पण ही आघाडी फक्त भाजप विरोधातल्या पक्षांची असेल का, आणि ती आघाडी बनवताना देशाचं काय भवितव्य म्हणून बघायचं की नाही हा सुद्धा प्रश्न महत्वाचा असतो आणि त्याची पर्वा मणिशंकर अय्यरना नाहीये. म्हणून मणिशंकर अय्यर ममता दिदी असेल किंवा अखिलेश असेल, उद्धव ठाकरे किंवा स्टालिन वगैरे यांच्या आघाडीला तयार नाहीये. ते तर जगातले जे जे कोणी भारत विरोधी असतील त्यांना सुद्धा मोदींना हरवायसाठी सोबत घ्यायला तयार आहेत. तुम्हाला सांगतो मित्रांनो, 10 वर्षापूर्वी कधीतरी ज्या वेळेला ममता दिदी जिंकल्या होत्या ममता दिदी जिंकल्या होत्या आणि काँग्रेसचा पराभव झाला होता. काँग्रेसचा तमिळनाडू आणि बंगालमध्ये दारुण पराभव झाला होता. तरीही काँग्रेसचा नेता असून मणिशंकर अय्यर भलतेच खुश होते. ते म्हणाले विषय काँग्रेसने जिंकण्याचा नाही, काँग्रेसचं उद्दिष्ट हे भाजपचा पराभव करण्याचं असलं पाहिजे.
आणि भाजपचा पराभव झाला म्हणजेच तो काँग्रेसनी आपलं यश किंवा विजय मानला पाहिजे. आणि नेमकं हे करता करता गेल्या 10 वर्षात किंवा 12 वर्षात काँग्रेस रसातळाला गेलेली आहे, ही पण वस्तुस्थिती आहे. मित्रांनो, 10-11 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. 2013च्या डिसेंबर महिन्यामध्ये, म्हणजे 12 वर्षापूर्वी, जेव्हा दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या विधानसभा निवडणुका झाल्या, तेव्हा भाजपला दिल्ली विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवता आलं नाही. बहुमत हुकलं, काँग्रेसची सत्ता गेली. 70 मध्ये काँग्रेसचे फक्त 8 आमदार निवडून आले. केजरीवालच्या आम आदमी पक्षाचे 28 आमदार निवडून आले आणि भाजपचे 31 आणि 1-2 अपक्ष. पण मणिशंकर अय्यर यांची जी भूमिका आहे, भाजपच्या पराभवामध्ये काँग्रेसचं यश असतं, तीच थिअरी दिल्ली विधानसभेत वापरली गेली. भाजपला सगळ्यात मोठा पक्ष असून सुद्धा सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी नव्या असलेल्या 28 आमदारांच्या आम आदमी पक्षाला काँग्रेसने आपल्या 8 आमदारांचा सपोर्ट दिला आणि 36-38 आमदार घेऊन केजरीवाल पहिल्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. 2000 नंतर ते सरकार किती सोडून द्या, पण 2015 मध्ये दिल्ली विधानसभेतून काँग्रेसचा सुपडा साफ झाला. 2015, 2020 आणि 2025 अशा 3 विधानसभा निवडणुका त्यानंतर झालेल्या आहेत 2013 नंतर, आणि त्या तीनही निवडणुकीत काँग्रेस पक्षाला एकही आमदार निवडून आणता आलेला नाही. त्यामुळे मणिशंकर अय्यर म्हणतात त्याप्रमाणे काँग्रेसला फार मोठं यश मिळालंय, हे कबूल करावं लागेल. दिल्लीत काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला नाही तरी भाजप पराभूत झालं आणि काँग्रेसने केजरीवालांना पाठिंबा दिल्यामुळे सिंहासन काँग्रेस आणि केजरीवाल यांच्याकडे आलं होतं. ताजपोशी केजरीवालांची झाली. पण पुढे काँग्रेसचं काय झालं? काँग्रेस बुडाली. आज दिल्लीतून काँग्रेस नामशेष झाली. तेव्हा ताजपोशी कोणाची याचाही विचार करायला लागतो. काँग्रेसला मुख्यमंत्री पद मिळणं म्हणजे काँग्रेसची ताजपोशी झाली असती. पण सिंहासन आपल्याकडे आलं पाहिजे. लढाई सिंहासनाची खेळली गेली आणि ताजपोशी केजरीवालांची झाली. आणि त्याच केजरीवालनी नंतर काँग्रेसला संपूर्ण पोखरून दिल्लीतून संपवलं. ही गोष्ट फक्त केजरीवाल पुरती नाहीये. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष किंवा बहुजन समाज पक्ष यांना भाजप विरुद्ध पाठिंबा देता देता त्या देशातल्या सगळ्यात मोठ्या राज्यात काँग्रेस नामशेष झाली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं आणि भाजप विरोधकाच्या हाती सिंहासन येणं, बहुमत येणं, यात काँग्रेसने विजय मानला. पण झालं काय? काँग्रेस संपली. काँग्रेस विरोधामध्ये मुलायम सिंग हे 89 साली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. आज त्याच काँग्रेसला एक छोटा घटक म्हणून मुलायमच्या समाजवादी पक्षाचा मित्र पक्ष म्हणून जगावं लागतं. तीच गोष्ट बिहारमध्ये लालूंची आहे. लालूंचा पाठिंबा भाजपने काढून घेतला. त्या लालूंना सत्तेत टिकवण्यासाठी काँग्रेसने पाठिंबा दिला. काय झालं काँग्रेसचं? आज लालूंच्या मेहरबानीवर बिहार काँग्रेसला जगावं लागतं. तेव्हा जी मणिशंकर अय्यर यांची थिअरी आहे, लढाई सिंहासन की है ना की ताजपोशी की है, याच प्रकारे गेल्या 10-12 वर्षात राहुल गांधी वागले आणि ताजपोशी तर दूरची गोष्ट, सिंहासन पण आपल्या वाट्याला येताना दिसत नाही.
काल परवा महाराष्ट्र विधानसभा, त्याच्या आधी हरियाणा विधानसभा आपण बघितली, लोकसभाही बघितली. काँग्रेस सावरायची असेल तर काँग्रेस पक्ष म्हणून उभा राहिला. भाजपला हरवणं हा कुठल्याही पक्षाचा, जोपर्यंत काँग्रेस पक्ष हा या देशात सगळ्यात मोठा होता तेव्हा काँग्रेस पक्ष दुसऱ्या कोणाला हरवत नव्हता, स्वतःला जिंकवत होता. पंडित नेहरूंचा पक्ष असो काँग्रेस, इंदिराजींचा काँग्रेस पक्ष असो, राजीव गांधींचा काँग्रेस पक्ष असो, ते आपले ताजपोशी आणि आपल्या हाती सिंहासन यासाठीच लढत होते, संघर्ष करत होते आणि जिंकत होते. सत्ता त्यांची होती. भाजपला हरवण्यासाठी पंतप्रधान व्हायचंय अशी ना राजीव गांधींची कल्पना होती ना इंदिराजींची होती. ही जी थिअरी मणिशंकर अय्यर सांगतात, ती थिअरी ही आत्मनाशाची आहे. मला आठवतं मोदी पंतप्रधान झाल्यानंतर, त्याच्या आधी त्यांनी काय अपशब्द वापरले सोडून द्या, पण मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेलेले मणिशंकर अय्यर यांनी जनरल मुशर्रफ यांच्याबरोबर एक पत्रकार परिषद घेतली पाकिस्तानात, कराची किंवा लाहोर, आणि तिथे जाहीरपणे सांगितलं होतं की भारत पाकिस्तानची मैत्री होऊ शकते, त्यासाठी मोदींना सत्तेतून हटवायला पाकिस्तानने आम्हाला मदत, काँग्रेसला मदत करावी. तेव्हा मणिशंकर अय्यर सिंहासनाची लढाई म्हणतात. ती मोहम्मद घोरी किंवा शहाबुद्दीन घोरीला जयचंद राठोडने आमंत्रित करावं पृथ्वीराज चव्हाणला हरवण्यासाठी, त्यापेक्षा वेगळी गोष्ट नाही. थिअरी नवी नाही आहे, शेकडो वर्ष जुनी आहे. आणि त्याच गोष्टी करता करता राहुल गांधींनी काँग्रेस बुडवलेली आहे. तेव्हा मणिशंकर अय्यर यांच्यासारखे नेते आणि सल्लागार ज्या ज्या पक्षाला मिळतील त्या त्या पक्षाला दुसरा कोणी हरवणारा, संपवणारा शत्रू असायची गरज नाही. ज्या पक्षाचे नेते किंवा मार्गदर्शक असं म्हणतात की आपण जिंकण्याची गरजच नाही, आपला समोरचा, आपला जो शत्रू आहे तो हरला पाहिजे, त्याला हरवणं हाच आपला विजय आहे. मग त्याला हरवताना दुसरा कोणी जिंकून गेला, सिंहासन घेऊन गेला, त्याची ताजपोशी झाली तरी बेहत्तर. आपल्याकडे मराठीत म्हणतात ना, नवरा मेला तरी चालेल, सवत रणकी झाली पाहिजे. नेमकी तीच बुद्धिमत्ता मणिशंकर अय्यर यांच्यासारख्याकडून राहुल गांधी किंवा इतर काँग्रेसच्या नेत्यांना मिळत असेल तर काँग्रेसला कोण वाचवणार मित्रांनो? भाजप हरेल न हरेल तो त्यांचा विषय, पण काँग्रेस परत उभी राहायची असेल तर अशा माध्यमातून उभी राहील का, याचा अगदी काँग्रेसच्या समर्थकांनी विचार करावा. यासाठी हा व्हिडिओ केलाय. मणिशंकर सारखी माणसं ज्यांच्या बरोबर काय ते सल्लागार असतात, त्यांना कोणी विषयाचे प्याला देण्याची गरज नसते. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.